काय हो, तुम्ही कधी अशी झणझणीत मिसळ घरच्या घरी बनवली आहे का? नसेल बनवली तर हा व्हिडिओ शेअर आणि सेव्ह करून ठेवा. तसंच तुम्ही कुठून बघताय ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. त्याकरिता मोड आलेली मटकी घेतली. मटकी 3-4 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतली. नंतर कुकरच्या भांड्यामध्ये घालून घेतली. त्यात मटकी बुडेल इतके पाणी घालून घेतले. चवीनुसार मीठ घातले, चिमूटभर हिंग घातले व अर्धा चमचा हळद घालून घेतले. सर्व साहित्य घालून घेतल्यानंतर चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेतले व कुकरचे झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घेतल्या. मटकीच्या 3 शिट्ट्या झाल्यानंतर पळीच्या सहाय्याने हलवून घेतले. आता पुढील तयारी करूया. गॅसवर कढई ठेवली. कढई गरम झाल्यानंतर त्यात तेल घालून घेतले. जिरी मोहरी घालून घेतली. त्याचप्रमाणे कढीपत्ता चांगला तडतडू दिला. कढीपत्ता झाल्यानंतर त्यात कांदा, लसूण, खोबरं व अद्रक, त्याचप्रमाणे टोमॅटो याची भाजून तयार केलेली पेस्ट घालून घेतली. सर्व पेस्ट तयार करून झाल्यानंतर त्यात लाल तिखट, घरगुती मसाला, धने जिरे पूड, हळद, काळा मसाला व मिसळ मसाला घालून घेतला व सर्व मसाले चांगले फ्राय करून घेतले. सर्व मसाले अगदी तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेतले. नंतर त्यात चवीनुसार मीठ घातले व मसाले चांगले मिक्स करून घेतले. बघा आपल्या मसाल्यांना कसं तेल सुटलं आहे. अजून मसाला शिजण्याकरिता त्याच्यात पळीभर पाणी घालून घेतले व मसाले चांगले शिजू दिले व चांगले तेल सुटल्यानंतर त्यात शिजवून घेतलेली उसळ घालून घेतली व चांगले मिक्स करून घेतले. नंतर त्याला एक चांगली कडकडून उकळी येऊ दिली. बघा आपली मिसळ कशी दिसत आहे. अगदी तरीदार, चवीला अतिशय सुंदर टेस्टी अशी मिसळ तयार होते. नंतर त्यात भरपूर सारी कोथिंबीर घालून घेतली व चांगली उकळी येऊ दिली. दिसायला चमचमीत, अगदी चटपटीत अशी मिसळ तयार. ही मिसळ तुम्ही वड्यासोबत, पावसोबत खाऊ शकता. तसेच भाजी चपाती सोबत सुद्धा खाऊ शकता. बघा मी ही मिसळ वड्यासोबत खाणार आहे. त्याकरिता आता डिश तयार करून घेऊया. वडा ठेवून घेतला. त्यावर उसळ घालून घेतली व कापलेला कांदा, त्याचप्रमाणे लिंबू पाव घेतले व आपली मिसळचा डिश तयार. चवीला अतिशय सुंदर टेस्टी अशी चमचमीत मिसळ एकदा घरच्या घरी नक्की बनवा. एकदा बनवाल तर बाहेरचं खाणं विसरून जाल अशी चमचमीत मिसळ तयार होते. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.